ओम शांती. आज आहे 21/11/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही आता ईश्वरीय सेवेवर आहात. तुम्ही सर्वांना सुखाचा रस्ता दाखवायचा आहे. स्कॉलरशिप घेण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. प्रश्न आहे, तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये जेव्हा ज्ञानाची चांगली धारणा होते तेव्हा कोणती भीती निघून जाते? उत्तर आहे, भक्तीमध्ये जी भीती असते की गुरु आपल्याला शाप तर देणार नाहीत ना, ही भीती ज्ञानामध्ये आल्याने, ज्ञानाची धारणा केल्याने निघून जाते. कारण ज्ञानमार्गामध्ये कोणी शाप देऊ शकत नाही. रावण शाप देतो, बाबा वरसा देतात. रिद्धी सिद्धी शिकणारे असा त्रास देण्याचे, दुःख देण्याचे काम करतात. ज्ञानामध्ये तर तुम्ही मुले सर्वांना सुख देता. ओम शांती. गोड गोड रुहाणी मुलांप्रती रुहाणी बाबा बसून समजावून सांगत आहेत. तुम्ही सर्वात अगोदर आत्मा आहात, हा पक्का निश्चय करायचा आहे. मुले जाणतात, आपण आत्मे इथे शरीर घेऊन पार्ट बजावण्यासाठी परमधामवून येतो. आत्माच पार्ट शरीर घेऊन बजावते. मनुष्य मग समजतात शरीरच पार्ट बजावते. ही आहे मोठ्यात मोठी चूक, ज्यामुळे आत्म्याला कोणी जाणवत नाहीत. या अवागमनामध्ये आपण आत्मे येतो जातो ही गोष्टच विसरून जातो. त्यामुळे बाबांनाच येऊन आम्हाला आत्म अभिमानी बनवावे लागते. ही गोष्ट देखील कोणीही जाणत नाहीत. बाबाच समजावून सांगतात, आत्मा कसा पार्ट बजावते. बाबा म्हणतात, हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. सतयुगामधून त्रेतायुगामध्ये येतात तेव्हा 2 कला कमी होतात. तर त्यांची महिमा काय करणार? घसरण्याची म्हणजे पतन होण्याची महिमा थोडीच केली जाते. कलियुगाला म्हटले जाते जुनी दुनिया. आता नवीन दुनिया स्थापन होणार आहे, जिथे देवी देवतांचे राज्य असते. ते पुरुषोत्तम होते. मग कला कमी होत होत कनिष्ठ क्षुद्र बुद्धी बनतात. त्यांना पत्थर बुद्धी देखील म्हटले जाते. असे पत्थर बुद्धी बनतात की ज्यांची पूजा करतात त्यांची जीवन गाथा सुद्धा जाणत नाहीत. बाबा म्हणतात, आता घरी चला. मनुष्य भक्ती देखील मुक्तीसाठी करतात. जरूर जीवन बंधनामध्ये आहेत. बाबा येऊन या दुःखधामामधून सोडवतात. तुम्ही मुले जाणता त्राही त्राही करतील. हाहाकारानंतर जय जयकार होणार आहे. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे, जेव्हा नैसर्गिक आपत्ती इत्यादी येतील तेव्हा किती हाय हाय करतील. युरोपवासी यादव सुद्धा आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे, युरोपवासियांना यादव म्हटले जाते. दाखवतात पोटातून मुसळ निघाले आणि मग शाप दिला. आता शाप वगैरेचा तर गोष्टच नाही. हा तर ड्रामा आहे. बाबा वरसा देतात, रावण श्राप देतात. हा एक खेळ बनलेला आहे. बाकी शाप देणारी तर वेगळी माणसे असतात आणि त्या शापातून मुक्त करणारे म्हणजे उपशाप देणारे सुद्धा असतात. बाबांनी हे देखील समजावून सांगितले आहे, संगम या शब्दासोबत पुरुषोत्तम शब्द जरूर लिहा. त्रिमूर्ती शब्द देखील जरूर लिहायचा आहे आणि प्रजापिता शब्द देखील जरुरी आहे. कारण ब्रह्मा नाव देखील अनेकांचे आहे. प्रजापिता शब्द लिहाल तर समजतील साकारमध्ये प्रजापिता आहेत. फक्त ब्रह्मा शब्द लिहिल्याने सूक्ष्मवतन वाला आहे असे समजतात. म्हणून प्रजापिता ब्रह्मा असे लिहिले पाहिजे. बाबा म्हणतात, गोड गोड रुहानी मुलांना रुहानी बाबा बसून समजावून सांगतात. कल्पापूर्वी देखील बाबांनी सांगितले होते. असे नाही श्रीकृष्णांनी गोप गोपिकांना ऐकवले.
श्रीकृष्णांच्या गोप गोपी असत नाहीत, ना त्यांना ज्ञान शिकवले जाते. ते तर सत्युगाचे प्रिन्स आहेत. तिथे कसा राजयोग शिकवतील? आता तुम्ही बाबांची आठवण करा. बाबा मग टीचर देखील आहेत. टीचरला स्टुडंट कधी विसरू शकत नाही. बाबांना मुले विसरू शकत नाहीत. गुरुला देखील विसरू शकत नाही. तर बाबा सांगतात, मुलांनो, मी यांच्या अनेक जन्मांच्या अंतामध्ये येतो. यांच्यामध्ये प्रवेश करून यांना देखील पावन बनवतो, जे मग असे फरिश्ता बनतात, म्हणजे ब्रह्मबाबांच्या शरीरामध्ये शिवबाबा येतात. बॅचवर तुम्ही खूप सेवा करू शकता. तुमचे हे सर्व बॅचेस आहेत अर्थ सहित. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारण करण्यासाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, बाबांकडून बेहदचा वारसा घेण्यासाठी आपले तन मन धन डायरेक्ट ईश्वराला अर्पण करण्यातच शहाणे बनायचे आहे. आपले सर्व काही 21 जन्मांकरिता ट्रान्सफर करायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, जशी बाबा आम्हाला शिकविण्याची, सांभाळ करण्याची आणि शृंगार करण्याची सेवा करतात, तशी बाबांप्रमाणे सेवा करायची आहे. सर्वांना जीवन बंधनातून बाहेर काढून जीवनमुक्तीमध्ये घेऊन जायचे आहे. आजचं वरदान आहे, ज्ञान कलश धारण करून तहानलेल्यांची तहान शमविणारे अमृत कलशधारी भव. ज्ञान कलश धारण करून तहानलेल्यांची तहान शमविणारे अमृत कलशधारी भव. स्पष्टीकरण आहे, आता बहुसंख्य आत्मे प्रकृतीच्या अल्पकालीन साधनांकडून आत्मिक शांती प्राप्त करण्यासाठी बनलेल्या अल्पज्ञ स्थानामधून परमात्म भेटीचा आनंद करून देणाऱ्या ठेकेदारांपासून थकले आहेत, निराश झाले आहेत. समजतात की सत्य काही वेगळे आहे. प्राप्तीसाठी तहानलेले आहेत. अशा तहानलेल्या आत्म्यांना आत्मिक परिचय, परमात्म परिचयाचा यथार्थ थेंब सुद्धा आत्म्याला तृप्त बनवेल. म्हणून ज्ञान कलश धारण करून तहानलेल्यांची तहान भागवा. अमृत कलश सतत सोबत पाहिजे. अमर बना आणि अमर बनवा. आजचं बोधवाक्य आहे, जुळवून घेण्याच्या कलेला लक्ष बनवा तर सहज संपूर्ण बनाल. जुळवून घेण्याच्या कलेला लक्ष बनवा तर सहज संपूर्ण बनाल. आजचा अव्यक्त इशारा आहे, अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. स्पष्टीकरण आहे, अशरीरी बनण्याकरिता समेटण्याची शक्ती अतिशय गरजेची आहे. आपल्या देह अभिमानाच्या संकल्पाला, देहाच्या दुनियेतील परिस्थितींच्या संकल्पाला समेटायचे आहे. घरी जाण्याच्या संकल्पाशिवाय इतर कोणत्याही संकल्पाचा विस्तार नसावा. बस केवळ हाच संकल्प असावा की आता आपल्या घरी गेलो की गेलो. अनुभव करा की मी आत्मा या आकाश तत्वाच्याही पार पलीकडे उडत चालले आहे. याच्यासाठी आत्तापासूनच अकाल तख्त नशीन होण्याचा अभ्यास वाढवा. अच्छा, ओम शांती.